नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुम्ही सगळे मस्तच असणार आहे. तर चला आपण एक रेसिपी करूयात. ती म्हणजे गौरी गणपतीसुद्धा जवळ आलेले आहेत आणि सगळेच जण गणपतीसाठी मोदक तयारच करत असतात. तर मोदकच्या आतमधलं आपण सारण तयार करूया. सारण अगदी मस्त होणार आहे, अप्रतिम होणार आहे, कमी साहित्यामध्ये होणार आहे. तर तुम्ही रेसिपी कंटिन्यू करा आणि आपलं सारण कसं बनले ते नक्कीच सांगा. तर चला स्टार्ट करूया बनवायला. छोटासा व्हिडिओ आहे, पूर्ण पहा. पहा, इथं नारळ घेतलेला आहे. तर ताज्या खोबऱ्याचं आपल्याला सारण बनवायचं आहे. अगदी मस्त होणार आहे. तर नारळ फोडून घेतले आणि त्यातलं खोबरं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. आणि खोबऱ्याचा खीस करायचा आहे आपल्याला, म्हणजे सगळं खोबरं खिसून घेतलेलं आहे पहा मी. आणि पांढरा शुभ्र खीस पडलेला आहे, बघू शकता. आणि इथं दूधसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. एकदम छान दूध गरम करायचं आहे. दूध तर थोडंसंच लागणार आहे आपल्याला. तर एक डब्बा खीस पडलेला आहे बघा. कुकरचे डबे आहे ते. तर समजा आपले 1 वाटी खीस असेल तर त्यातली अर्धी वाटी साखर टाकायची आहे आपल्याला, म्हणजे बरोबर गोड होणार आहे. तर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर टाकू शकतो. तूप घेतलेलं आहे, मिल्क पावडर आहे, विलायची पावडर आहे, दूध आहे थोडंसं आणि काजू बदाम घेतलेलं आहे. तूप लागणार आहे आपल्याला. तर कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला सगळं खोबरं खिसलेलं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून खमंग असं सारण होणार आहे आपलं. एक 3-4 मिनटासाठी आपल्याला तुपामध्ये सगळा खीस एकदम व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे. तर या रेसिपीला थोडा वेळ लागणार आहे, पण वेळ काढून आपल्याला बनवायचं आहे. तर खोबरं सगळं म्हणजे खीस सगळा परतवून झाला की मी साखर घालून घेतलेली आहे. तर मला असं वाटत होतं साखर जास्त होती, म्हणून मी थोडीशी कमी केलेली आहे त्यातली. तर साखर टाकून सगळं व्यवस्थितपणे परतवून घेतलेलं आहे, बघू शकता. याच्यातच आता मी मिल्क पावडर टाकून घेतलेले आहे आणि विलायची पावडरसुद्धा टाकलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया. आता एक छोटा ग्लास आहे, तर मी अर्धा ग्लास दूध टाकलेला आहे. आणि आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. कोणताही गोड पदार्थ असेल ना, तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे त्या पदार्थाला खूप छान चव येते. अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर मीठ टाकलेलं आहे मी आणि एकदम व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे. अगदी घाई गडबड बिलकुल करायची नाही आहे. इकडं तिकडं न जाता व्यवस्थित आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे. थोडासा आपण हलगर्जीपणा केला हलवण्यासाठी तर खाली चिटकण्याची शक्यता आहे, म्हणून व्यवस्थितपणे लक्ष देऊन करायचं आहे आपल्याला हे सारण. तर हे साखरेचं बघा पाणी सुटलेलं जे आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे आणि एकदम सुक्कं सारण करायचं आहे आपल्याला. सुक्कं म्हणजे रसरशीतच राहणार आहे, पण सगळं जे पाणी सुटलेलं आहे ते व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं, आटवून घ्यायचं आहे. हे काजू बदामचे तुकडे टाकून घेतलेले आहेत मी. तर बघू शकता आपलं मोदकच्या आतमधलं सारण तयार झालेलं आहे. एकदम सुटसुटीत, रसरशीत, एकदम चविष्ट, खमंग सारण आपलं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा.